इथून पुढचे सगळ्यांनी व्हिडिओ प्रत्येकाने बघायचे. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत 9th जॉमेट्री. त्यानंतर मी परत पूर्ण सिलेबससुद्धा संपवणार आहे. तर कोणताही टाईमपास न करता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याकडे येऊया. क्लास 9बद्दल बोलायचं आहे आज आपल्याला. क्लास 9चे मुलं 8मधून आलेले आहेत. तुम्हाला 8मध्ये फक्त मॅथ्सचं एकच बुक होतं. ओके, आता क्लास 9मध्ये तुम्ही आलेले आहात. क्लास 9साठी मी फक्त मॅथबद्दल बोलतो आहे. मॅथचा बाकीचाही सिलेबस, सायन्सचा सिलेबस मी याच्यावर अपलोड करणार आहे. नक्कीच तुम्हाला तोही पाहायला भेटेल. मॅथचा तुम्हाला 2 बुक आहेत. पहिलं बुक आहे अल्जेब्रा, की ज्याला तुम्ही मॅथ फर्स्ट म्हणणार. सेकंड बुक आहे जॉमेट्रीचं स्पेलिंग पाहून घ्यायचं आहे. GEOMETRY, एन नाही आहे. जॉमेट्रीमध्ये एन नाही आहे, प्रोनाऊन्सिएशनमध्ये आहे. ओके, तर ते बघून घ्यायचं, नाही ते एन तिथे देसाल टाकून. ओके, तर याला तुम्ही मॅथ सेकंड असं म्हणणार. तर याला जॉमेट्री आणि त्यानंतर अल्जेब्रा, याला शुद्ध मराठीमध्ये बीजगणित असं म्हणतात. तर याला भूमिती असं म्हणतात, भूमिती. तर बाळांनो, आज आपण जॉमेट्रीचा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ओके, जॉमेट्रीचा चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहोत. त्यानंतर अल्जेब्राचा सुद्धा मी चॅप्टर घेणार आहे, ज्याचे सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तुम्ही फक्त कंटिन्यू बघत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं एकदा. ओके, आणि इच्छा जर झालीच तर खाली काहीतरी कमेंटमध्ये लिहूनही टाका. शेवटी तुमची इच्छा. जॉमेट्रीबद्दल आज आपण बोलणार. तर आपल्याला अल्जेब्रामध्ये सुद्धा 5-6 चॅप्टर आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 5-6 चॅप्टर आहेत. आता आपल्याला मॅथचं एक बुक नसून 2-2 बुक आहेत. तुमची तर फार मजा आहे. 2-2 बुकमधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे गेल्यानंतर जॉमेट्रीचा आजचा आपला पहिला चॅप्टर आपण स्टार्ट करणार. तत्पूर्वी याला एकदा समजून घ्यायचं आहे की हे काय आहे नेमकं. अगोदर याच्यात थोडंफार मॅथच्या हिस्ट्रीबद्दल बोलूया आज थोडं जरा. ओके, तुम्ही आता नेमकेच म्हणजे 8वीतून डायरेक्ट 9वीत आलेले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला ते मॅथबद्दल इंटरेस्ट आहे. तर मॅथबद्दल इंटरेस्ट आहे ना, तर याच्या हिस्ट्रीबद्दल बोलूया अगोदर. तर याच्या हिस्ट्रीबद्दल जर का बोलण्याचं काम केलं तर हिस्ट्री मॅथची आपण बघितली. तर अगोदर अल्जेब्राबद्दल बोलूया. तर अल्जेब्राचा जे काही अल्जेब्रा आपण 9वीत आणि 10वीत जे काही शिकणार, 9वीचं थोडं क्रिटिकल आहे. म्हणजे काय 10वीपेक्षा 10वीचं थोडं सोपं जातं. आता तुम्ही मला असं का बोलता, तुम्ही ऐकून घ्या अगोदर पूर्ण. की अल्जेब्राचा जो करता धरता माणूस होता, किंवा जे करते धरते माणूस होते, किंवा ज्यानं कोण अल्जेब्राचा पायाभरणी केली, त्याला आपण, त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद इब्न मुसा अल ख्वारिझमी. काय नाव? मोहम्मद इब्न मुसा अल ख्वारिझमी. हा माणूस अल्जेब्रासाठी होता. जॉमेट्रीसाठी युक्लिड दादा आहेतच. त्यांनी पूर्ण रामायण लिहून टाकलेलं आहे. हे रामायण आहे आणि हे महाभारत आहे. ओके, तर हे झालं अल्जेब्रा आणि हे झाली जॉमेट्री. तर जॉमेट्रीबद्दल बोलूया. आज आपल्याला जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. पहिला चॅप्टर जर का आपण स्टार्ट केला तर पहिला चॅप्टर येतो बेसिक कन्सेप्ट. मी जॉमेट्रीचा स्टार्ट करतो. याचा पहिला चॅप्टर आहे जॉमेट्रीचा, म्हणजे मॅथ सेकंडचा. सगळ्यांनी पुस्तकं घेऊन टाकायचे. जे होमवर्क दिलं ते माझ्या व्हॉट्सअपवर टाकून द्यायचा. व्हॉट्सअप नंबर जर का नसेल तुमच्याकडे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा मी कमेंटमध्ये टाकून देईल व्हॉट्सअप नंबर. ओके, तर इथे सुरुवातीला पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. मी इथून पुढे जॉमेट्री नाही लिहिणार, फक्त जिओ लिहिलं. ओके, जिओ म्हणजे जिओग्राफी नाही आहे, जॉमेट्री बोले तो भूमिती. इथे बेसिक कन्सेप्ट. आता सगळ्यात अगोदर पहा की सगळ्यात अगोदर 3000 वर्षापूर्वी, म्हणजे ख्रिस्ती वर्षाच्या जवळपासचा तो कार्यक्रम होता. म्हणजे 3000 ख्रिश्चन इराच्या जवळपासचा कार्यक्रम आहे. तुम्हाला इमेज दिसतच असेल. हे पिरॅमिड आहे, बरोबर. या पिरॅमिडची वास्तू कशी तयार केली असेल, किंवा हे बांधकाम कसं केलं असेल, याच्याबद्दल कधीतरी मनात कुतूहल आला असेल, किंवा कोणीतरी एखाद्या फिल्ममध्ये तुम्ही पिरॅमिड बघितले असतील, किंवा पिरॅमिड हा शब्द ऐकला असेल. तर ह्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण जॉमेट्रीकडे जाणार आहोत. आज आपल्याला तेच बघायचे. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीबद्दल बोलून राहिलो आपण. आजचा आपला पहिला टॉपिक आहे, दॅट इज द पॉईंट, लाईन
आणि त्यानंतर प्लेन. सगळ्यांचं लक्ष मोबाईलकडे आणि कान माझ्या बोलण्याकडे. ओके, कोणीही फक्त व्हिडिओमध्ये कट नाही करायचं आहे. पॉईंट, लाईन आणि प्लेनबद्दल बोलायचं आहे आपल्याला. पॉईंट, एक छोटंसं उदाहरण आहे का, मी जर का विचारलं तुम्हाला व्हॉट इज द 2, हे काय आहे, तो म्हणसाल सर 2 आहे. कोणी म्हणाल 2 आहे, कोणी असं करेल. म्हणजे त्याचं आपण एक्सप्लेन केलं आहे का ते काय आहे तर नाही. म्हणजे मग ज्या पद्धतीनं आपण नंबर म्हणजे काय म्हणजे एक्सप्लेन करू शकत नाही किंवा नंबर आपण डिफाईन करू शकत नाही. वी डोंट डिफाईन द नंबर. आपण ज्या पद्धतीनं नंबर म्हणजे नंबरला डिफाईन करू शकत नाही, ती एक व्हॅल्यू आहे, त्याला डिफाईन केल्या जात नाही, त्याची व्हॅल्यू येते म्हणून त्याला डिफाईन केल्या जात नाही. नंबर आहे, 3 3 आहे, 4 4 आहे, की आता 3च्या आणि 4च्या मधात दुसरा नंबर कधी आला नाही. हां, ते कुठेतरी रॅशनल किंवा इरॅशनल नंबर येत असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण एक रिअल नंबर आला नाही कधी का तुमच्या उजळणीत आला कधी नाही. जर का आला असेल तर सांगा मला. म्हणजे काय 3च्या आणि त्यानंतर 4च्या मधात सर मी एक नवीन नंबरचा शोध लावला नाही, असं कधी झालं नाही. ज्या पद्धतीत आपण वी डोंट डिफाईन द नंबर, सिमिलरली वी डोंट डिफाईन द पॉईंट, लाईन अँड प्लेन. त्याच पद्धतीने पॉईंट, लाईन, प्लेन ही गोष्ट समजून सांगायची नाही तर समजून घ्यायची आहे तुम्हाला. पहा मी काय बोललो माझ्याकडे लक्ष राहू द्या. मी काय सांगतो आहे की ही गोष्ट समजून सांगायची नाही, समजून घ्यायची. आता तुम्ही म्हणसाल मग हे तुम्ही एवढं मोठं कशाला रिकाम आमचा टाईमपास केला. टाईमपास नाही. फिलिंग नावाची गोष्ट ऐकली कधी? फिलिंग. आता एखाद्याला म्हटलं की तुला साप दिसल्यानंतर कसं वाटलं, ते शब्द सांगू शकाल का? सपोज जर आता सध्या तुम्ही इतका व्हिडिओ बघताय आणि एकदम तुझ्यापुढं साप आला, पहिलं तोंडातून वाक्य काही निघाल. मग त्या पद्धतीने ती जी फिलिंग आहे, ती जी भीती आहे, ती तुम्ही काय करू शकता, कुठेतरी अनुभवू शकता. त्याच्यापेक्षा एक दुसरं एक्झाम्पल की एखादा सपोज दॅट वायर आहे आणि त्याच्यामधून करंट पास होतो किंवा नाही हे आपल्याला दिसणार नाही. मग त्याच्यात ते दिसणार नाही तर मग त्याला की कसं कळणार की जोपर्यंत लाईट लागत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की करंट पास होतो की नाही. मग त्याच्यासाठी हे नाही करणार आपण की तो वायर आपण हातात धरून बघणार. मग ती एक गोष्ट आहे, समजून घ्यायची गोष्ट आहे की जसं वारं दिसत नाही पण वाऱ्याचा आपल्याला कुठंतरी त्याचा आभास होतो. त्याच पद्धतीने ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे की पॉईंट, लाईन, प्लेन काय आहे. पॉईंट, इट इज अ सेट ऑफ पॉईंट. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पॉईंट आपण याला म्हणतो, याला बिंदूसुद्धा म्हणतात. बिंदू, पॉईंट. टिंब म्हणत नाहीत. टिंब म्हणायचं नाही कोणा. हां नाही जो टिंब आहे सर ते, हां ते टिंब नाही आहे. टिंब ते मराठीत असतं, त्याच्या अनुसाराच्यावरून टिंब, की जसं माझ्या सरनेमच्यावरून आहे केंधळे, केच्यावरही टिंब आहे. तर ते टिंब हे नाही आहे. हे पॉईंट वेगळं आणि ते टिंब वेगळं. तुमचं टिंब तिकडंच राहू द्या, पॉईंटकडे लक्ष द्या. पॉईंट आहे, लाईन. आता इथून पुढं लाईन. तर पॉईंटबद्दल एकच गोष्ट समजून घ्यायची की पॉईंट हा 2 गोष्टीला सेपरेट करतो जॉमेट्रीमध्ये. पाहता की या थोडं जरा काय सिरियस व्हा. पॉईंट आपल्या जॉमेट्रीमध्ये 2 गोष्टीला सेपरेट करतो. मी सांगणार आहे. जॉमेट्रीमध्ये आपल्याला सगळ्या डायग्राम वगैरे वगैरे सगळं बघायचे. तिथं जॉमेट्रीची डेफिनेशन पटकन ऐकून घ्या. जॉमेट्री इट इज अ ब्रांच ऑफ द सायन्स जॉमेट्री इट इज अ ब्रांच ऑफ द मॅथ विच इज द डील्स विथ द स्टडी ऑफ द शेप, साईज, स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन अर्थ. या पृथ्वी तलावावर, या पृथ्वीवर जेवढे केवढे आकार, उकार, विकार आहेत, मी शुद्ध मराठीत सांगायला लागलो. त्याची व्याख्या, जेवढे आकार, विकार, उकार आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करणारी एकमेव शाखा म्हणजे भूमिती आहे. ओके, काय भूमिती आहे त्याच्याबद्दल बोलणार. जिओ अँड मेट्री. जिओ मीन्स अर्थ अँड मेट्री मीन्स मेजरमेंट. हे काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुस्तकं एकदा वाचून घेतलं तरी कळून जाईल, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये टाईमपास घातला नाही. म्हणजे या जमिनीवरचे जेवढे केवढे आकार, विकार आहे, स्ट्रक्चर आहे, त्यांचा मोजमाप करणारी शाखा म्हणजे जॉमेट्री होय. त्यालाच भूमिती असं म्हणतो. जॉमेट्री इट इज नॉट अ स्मॉल सब्जेक्ट, इट इज अ ह्यूज सब्जेक्ट. ओके, तर इथून पुढे गेल्यानंतर आपण बोलत होतो पॉईंटबद्दल. पॉईंट हा आपल्या जॉमेट्रीमध्ये 2 गोष्टीला सेपरेट करतो. आता बोलूया लाईनबद्दल. लाईन, कीप इन अ माइंड. एक नेमकं गोष्ट ध्यानात ठेवायची. आपल्याला आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट ध्यान ठेवायचं. कीप इन अ माइंड दॅट द लाईन नोन ॲज. इथून पुढं तुम्ही लक्षात ठेवायचं की मी लाईन म्हटल्या ती स्ट्रेट लाईन असणार आहे.
स्ट्रेट लाईन अशी, ना की वाकडी तिकडी तुमच्या भाषेत, नॉट अ झिगझॅग मॅनर. लाईन बोले तो स्ट्रेट बोले तो 180. ओके, तर 180च्या अँगलमध्ये ती 100% येऊन जाणार आहे. व्हिडिओला एन्जॉय करा प्लीज, याला बोरिंग होऊ नका आणि व्हिडिओमध्ये स्किप करू नका. लाईन. आता बोलूया प्लेन काहीच नाही, एका शॉर्टकट पद्धतीत सांगतो. ही एक सर्कल काढलं मी, सर्कलला एका बंदिस्त आकृतीमध्ये त्याला कैद करून टाकले. एलिमेंटरी इंटरमिजिएटची एक्झाम जर का दिली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी समजून सांगितलं असेल प्लेन म्हणजे काय. तर प्लेन काढा किंवा काढू नका काही फरक पडणार नाही. प्लेन एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. प्लेन म्हणजे काय की त्या आकृतीला सगळीकडून क्लोज करून टाकणे म्हणजे प्लेन होय. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच कन्सेप्ट नाही. चलो आगे. प्रॅक्टिस सेट 1.1ला आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत, पण त्याच्या अगोदरचे 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट सगळ्यांनी लक्ष द्यायचे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. सगळेजण असतील ना. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. इथे ते समजून घ्यायचं. ते तुमच्या माहितीसाठी सांगते की तुम्हाला एक तर माझे व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यूस दररोजच्या दररोज भेटतील. त्यानंतर पाटील सरांचे व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर भेटून जातील. ओके, तर त्यांचे व्हिडिओ तुम्ही तिकडे व्हॉट्सअपवर बघू शकता, पाटील सरांची इकडे माझ्या चॅनलवर बघू शकता. आता कोऑर्डिनेट्स नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे. इथे मी याला 0 म्हणतो आहे. 1 2 3 1 2 3. इसको बोलेंगे 1 2 3 और 1 2 3 ये माइनस में रहेंगे. ओके, इसको बोलेंगे ABCPQR. ओके तर हे झाले पॉईंट आपले आणि याला म्हणूया झेड. आता कोऑर्डिनेट को शब्द आला, कोऑपरेटिव्ह बँक, कॉर्पोरेशन करणे, कंपनी, CO को हा शब्द आला म्हणजे सहकार्य आलं. आणि ऑर्डिनेट, तर ऑर्डिनेट फॉर दॅट इज द वाय ॲक्सिस. आता ते फार मोठा कन्सेप्ट आहे, ॲक्सिसबद्दल समजून घ्यायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण इथे मी जर का तुम्हाला विचारलं की बाबा एची किंमत काय, तर 1 आहे, त्यानंतर बीची किंमत 2 आहे, सीची किंमत 3 आहे, झेडची किंमत 0 आहे, पीची किंमत -1 आहे, क्यूची किंमत -2 आहे, त्यानंतर आरची किंमत -3 आहे. तर हे तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे पटापट. तर ऑर्डिनेट आरची व्हॅल्यू किती आहे, -3 आहे, क्यूची -2 आहे. ओके, तर इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आणि त्यांच्यामधलं डिस्टन्सबद्दल आपल्याला विचार करायचा. इथं जर का आपण बोललो, इथे 2 कोऑर्डिनेटमधलं पॉईंट दाखवण्यासाठी, आता सपोज जर मी जर का म्हटलं ही एक लाईन सेगमेंट आहे AB आणि ABची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तर हे सांगते काय की इथे A आणि B मधलं डिस्टन्स काय 5 सेंटीमीटर आहे. की जसं एखाद्या ठिकाणाहून की आता मुंबई ते पुणे सपोज दॅट समजा 200 किलोमीटर अंतर आहे, मुंबई ते पुणे 200 किलोमीटर अंतर आहे. तर मुंबई झाला A पॉईंट आणि त्यानंतर पुणे झाला एक B पॉईंट. तर इथे या 2 पॉईंटमधलं A आणि B पॉईंटमधलं डिस्टन्स तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर हेच डिस्टन्स 200 किलोमीटर आपल्याला इथे कसं दाखवू शकतो आपण. सपोज दॅट मी जर का बोललो की क्यू आणि बी, तर डिस्टन्स बिटवीन द क्यू अँड बी मी कसं लिहिलं आहे पहा. डी फॉर डिफरन्स म्हणू शकता किंवा डिस्टन्स म्हणू शकता. स्मॉल डी तर वापरणंच आहे. याला वाचणार कसं, डिफरन्स बिटवीन और डिस्टन्स बिटवीन क्यू अँड बी इज इक्वल टू. आता याला काढणार कसं. सगळ्यात अगोदर सर इथे क्यूची व्हॅल्यू मला -2 दिलेली आहे आणि सर बीची व्हॅल्यू तर मला 2 दिलेली की दिलेली 2. तर इथे एक काम करायचं आहे, या 2 कोऑर्डिनेटची ज्याची व्हॅल्यू मोठी असेल, मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करायची. दरवेळेस कोऑर्डिनेट पॉईंटमधलं डिस्टन्स काढण्यासाठी मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करणार. मोठी व्हॅल्यू कोणती, -2 आहे का +2 आहे, तर नक्कीच काय +2 आहे. दॅट इज द, म्हणून आपण काय म्हणणार 2 मायनस आणि क्यूची व्हॅल्यू काय -2. हा तर मायनस ऑलरेडीच आहे. परत समजून घ्या, मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करायची, हा तर रूलच आहे बाबा. हा मायनस करण्याचा रूल आहे आणि हाही स्मॉल डी लिहिण्याचा रूल आहे. मायनस तर करावीच लागेल. ही झाली बीची व्हॅल्यू आणि ही झाली क्यूची व्हॅल्यू. याला जर का सॉल्व केलं 2 - +2 दॅट इज द 4. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द क्यू अँड बी इज इक्वल टू किती आहे, 4 आहे. आणि 2 कोऑर्डिनेटमधलं डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्हच येतं.
जर ते एकमेकांपासून अंतर आहे तर डिस्टन्स ऑलवेज म्हणजे याचा अर्थ 100% कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे. जर 2 पॉईंट वेगळे आहेत तर तिथं डिस्टन्स कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. जर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर 0 येत असेल तर म्हणजे याचा अर्थ ते एकमेकांपासून वेगळे नाही आहेत. आता ही गोष्ट अशी झाली की जसं ही कोणाच्याही जन्म झाल्यानंतर आपलं वय, तुमचं किंवा माझं वय तिथून कमी काउंट होतं आपल्या जन्मतारखेपासून, ना की जन्माच्या अगोदर वय काउंट होत नाही. हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही एखाद्याचं वय ऐकलं का तुमचं वय -15 आहे, का तुमचं वय -15 आहे? नाही ना. तर मग हे म्हणजे की तुम्ही त्या पॉईंटपासून म्हणजे 0 वर्षापासून तर 15पर्यंत आलेले आहेत. म्हणजे हा त्याचा सबळ पुरावा आहे की की जर एक या क्यू आणि बीमधले जर डिस्टन्स असेल तर ते नक्कीच कसं यायला पाहिजे, ऑलवेज पॉझिटिव्हच यायला पाहिजे. निगेटिव्ह जर आलं तर ते डिस्टन्स नाही आहे. 0 जर का आलं तर ते एकमेकांपासून वेगळे नसून ते दोन्ही एकाच पॉईंटवर आहेत. आता परत एखादं बघूया, आर आणि सी घेऊया. डिस्टन्स बिटवीन द आर अँड सी. हे पॉईंट मागं पुढं झाले तरी चालतात, त्याच्यासोबत काही घेणदेण नाही आपल्याला. फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मोठ्यामधून छोटा मायनस करायचा. तर आरची व्हॅल्यू किती आहे, -3 आहे. किती आहे, आर किती आहे, -3. आणि सी किती आहे, सीची व्हॅल्यू 3 आहे. इथे आपण बघूया, तर मोठ्यातून छोटा म्हणजे 3 मायनस परत -3, दॅट इज द 3 प्लस प्लस सॉरी मायनस मायनस प्लस दॅट इज द 6. एक परत दुसरा घेऊया, पी आणि बी घेऊया. डिस्टन्स बिटवीन द पी अँड बी इज इक्वल टू, तर पीचे कोऑर्डिनेट काय आहे 1, बीचा कोऑर्डिनेट काय आहे 2. सांगा कशातून काय मायनस करणार. सर -1 छोटा आहे, 2 मोठा आहे म्हणलं तर 2मधून मी -1 काय करणार, मायनस करणार. हे मायनस प्लसचा घोळ एकदा सांगून देईल मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये. मायनस प्लस जमत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, बोलतो आपण आहे ना. ओके, 2 त्यानंतर मायनस तर करावंच लागणार आहे आणि मायनस परत 1 आहे. 2 मायनस मायनस प्लस दॅट इज द 1 दॅट इज द 3. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पी अँड बी इज इक्वल टू 3 युनिट्स. समजलं बंधू, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आणि त्याच्यामधलं डिस्टन्स. समजलं नसेल तर व्हिडिओ मागे न्यायचा आणि परत एकदा बघायचा, मागे न्यायचा परत एकदा बघायचा, मागे न्यायचा परत एकदा बघायचा, चालू द्यायचं दिवसभर. ओके, तर हा कन्सेप्ट समजला नसेल, खरंच समजला नसेल तर खाली मला कमेंट करा, मी परत तुम्हाला तुमचे इंडिव्हिज्युअल सांगेल. ओके, तर यानंतरचा कन्सेप्ट आहे बिटवीननेस. तर बिटवीननेसबद्दल काय बोलणार. बिटवीननेस फार छान कन्सेप्ट आहे. एक ए आणि बी आणि सी आहे. द बी बिटवीन ए अँड सी. एक व्यक्ती इथं उभा आहे, एक व्यक्ती इथं उभा आहे, एक व्यक्ती इथं उभा आहे. हा व्यक्ती या दोघांच्या मधात उभा आहे, म्हणजे बी ए आणि सीच्या बिटवीन आहे. याचा अर्थ असा आहे की डिस्टन्स बिटवीन ए कॉमा सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन दॅट इज द बी सी. अरे बरोबर ना. जर मला ए सी काढायचं असेल तर मला ए बी प्लस बी सी करणं पडेल ना. तर हे झालं बिटवीननेसचा कन्सेप्ट. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. बी इज बिटवीन ए अँड सी. इथे तीच गोष्ट समजून घ्यायची. अगोदर पहा, इथे हा पी आणि क्यू आणि हा आर आहे असं समजूया. आता इथे पी क्यू काढण्यासाठी पी क्यू काढायचं झालं तर मला काय करणं पडेल, पी आर प्लस दॅट इज द आर क्यू करणं पडेल. म्हणजे आर काय आहे, त्याच्या बिटवीन आहे. आणि जगात हा बिटवीननेस आहे. म्हणजे जगात खूप संख्य पॉईंट तिथे असू शकतात, हे समजून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण आलो. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जर मागीलपैकी कोणी एका टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण असेल तर ती मला खाली कमेंटमध्ये सांगायची आहे. ओके, तुम्ही कमेंट नक्कीच करू शकता. काही अडचण सपोज जर आली तर माझा नंबर आहेच खाली कमेंट बॉक्समध्ये, जाऊन बघू शकता. आणि लाईक करायचं असेल तर तुमची इच्छा, नसेल करायची तरी तुमची इच्छा. सबस्क्राईब तो तुम्ही करणारच आहात, कारण की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1.1 बघणार आहोत. ओके, तोपर्यंत टाटा, गुड.